नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के जो के या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा बांधकाम कामगार योजनेबद्दलचं नवीन अपडेट काय आहे त्याबद्दलचा असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप नका करू, संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, बांधकाम कामगार योजनेद्वारे जे उपयोजना होत्या ज्यामध्ये पहिली ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप मिळायची 2,500 रुपये. त्याचबरोबर 7वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्याला 5,000 रुपये स्कॉलरशिप मिळायची. त्याचबरोबर डिग्री जे क्वालिफिकेशन आहे त्यासाठी जे विद्यार्थी होते त्यांच्यासाठी 20,000 ते 25,000 स्कॉलरशिप मिळायची. त्याचबरोबर जे MBBSला मित्रांनो विद्यार्थी होते त्यांना 1,00,000 रुपये स्कॉलरशिप मिळायची. त्याचबरोबर मित्रांनो, प्रसूतीसाठी 20,000 ते 25,000 अर्थसहाय्य मिळायचं. त्याचबरोबर घर बांधकामासाठी मित्रांनो 3 ते 5 लाखापर्यंतचं अर्थसहाय्य मिळायचं. असं वेगवेगळ्या जे उपयोजना होत्या बांधकाम कामगार योजनेद्वारे, या सर्व उपयोजनेचे पैसे जे मागच्या 1 वर्षापासून रखडलेले आहेत याचं मुख्य कारण काय आहे ते आपण सांगणार आहोत मित्रांनो. बांधकाम कामगार योजनेमध्ये जे उपयोजना होत्या, जे अर्थसहाय्याच्या, स्कॉलरशिपच्या किंवा विम्याबद्दलच्या जे वेगवेगळ्या उपयोजना होत्या त्या उपयोजना महाराष्ट्र शासनाने बंद केल्या आहेत असे सांगण्यात येत आहे मित्रांनो. कारण की गेल्या 1 वर्षापासून कोणत्याच विद्यार्थ्याचे म्हणा, कोणत्याच बांधकाम कामगाराचे म्हणा, त्यांच्या पाल्याचे जे पैसे आहेत स्कॉलरशिपचे किंवा इतर अर्थसहाय्य आहे ते कुणाला देखील काहीच मिळालेले नाही मित्रांनो. सर्व पेंडिंगमध्ये दाखवत आहे, हे तुम्हाला माहीतच आहे. तर मित्रांनो, AI मध्ये सर्च केल्याच्या नंतर देखील आपल्याला ही माहिती मिळालेली आहे की जी महाराष्ट्र शासनाने ही योजना बंद केलेली आहे. हे एकदम बरोबर AI देखील सांगत आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता, ही AI मध्ये सर्च केलेली माहिती आहे. AI देखील सांगत आहे मित्रांनो की महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगाराच्या उपयोजना हा बंद केलेल्या आहेत आणि मुख्य 3 ते 4 दुसऱ्या योजना या त्यामध्ये ॲड करणार आहेत आणि मुख्य काही जे योजना आहेत त्यात चालू असणार आहेत. ही AI मध्ये सर्च केलेली माहिती तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या ठिकाणी माहिती येत आहे. महाराष्ट्र शासनाने जुलै 2026 मधील नव्या निर्णयानुसार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या 14 पैकी 10 शैक्षणिक व इतर योजना बंद केल्या आहेत. यामध्ये 1ली ते 9वी व महाविद्यालयीन शिक्षक विषयी अनेक शिष्यवृत्ती योजना बंद करण्यात आल्या असून काही मोजक्याच योजना सुरू ठेवून नव्याने 3 योजनांचा समावेश करण्यात आला आहे. बंद आणि सुरू योजनांची माहिती. त्यामध्ये बंद झालेल्या प्रमुख योजना मित्रांनो, 1ली ते 9वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, महाविद्यालयीन उच्च शिक्षणासाठीच्या विविध शिष्यवृत्ती योजना आणि काही कल्याणकारी लाभ देखील रद्द झालेले आहेत. त्याचबरोबर जे कायम व नवीन योजना असणार आहेत त्यामध्ये 4 जुन्या योजना कायम ठेवल्या असून त्यात 3 नव्या योजनांचा समावेश केला आहे असे त्यामध्ये अपडेट आलेली आहे मित्रांनो, याविषयी कामगारांची प्रतिक्रिया काय असणार आहे, तर योजना बंद केल्यामुळे कामगार संघटना आणि महासंघामध्ये तीव्र नाराजगी पसरलेली आहे मित्रांनो. कामगारांच्या पाल्यांचे शिक्षण नुकसान टाळण्यासाठी बंद केलेल्या सर्व योजना पूर्ववत सुरू करण्याची मागणी कामगार नेत्यांनी देखील या ठिकाणी केलेली आहे मित्रांनो. अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला दिसून येत आहे. AI ने दाखवलेली माहिती पाहिलेली आहे मित्रांनो, तुम्हाला ती मी दर्शवून दिलेली आहे. परंतु मित्रांनो, एक मुख्य महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, अशा प्रकारचा कोणताच GR हा महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर किंवा बांधकाम कामगार योजनेची जी मुख्य वेबसाईट आहे या मुख्य वेबसाईटवर शासन निर्णय असा कोणताच अपलोड केलेला नाही. त्यामुळे इतका तरी आपल्याला दिलासा आहे की ही गोष्ट खरी आहे का नाही. तर मित्रांनो, याबद्दल तुम्हाला देखील काय वाटते हे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. खरंच महाराष्ट्र शासनाने ही बांधकाम योजना जर बंद केली तर याचे परिणाम काय होतील? ही महाराष्ट्र शासन नेमकं खरंच बांधकाम कामगाराच्या हिताची आहे का? हे शासन मित्रांनो बांधकाम कामगाराच्या असो किंवा शेतकऱ्यांच्या असो किंवा लाडक्या बहिणीच्या असो किंवा इतर जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी खरंच हिताचं आहे का? याबद्दल तुम्हाला काय वाटते तुम्ही कमेंट करून सांगू शकता मित्रांनो. आणि ही बांधकाम कामगार योजना जर बंद झाली तर याचे परिणाम देखील काय होईल हे देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मित्रांनो. व्हिडिओ या ठिकाणी थांबत आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा, त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढे.